नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 एप्रिल 2024। आज या ठिकाणी आपण 29 आणि 30 एप्रिलचं जे काही आपलं न्यूज डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। दिनांक 29 एप्रिलचं न्यूज डिस्कशन काही माझ्या व्यक्तिगत कारणामुळे या ठिकाणी आपण करू शकलो नव्हतो, ते या ठिकाणी आपण आता एकत्रित 30 तारखेच्या डिस्कशन मध्ये करणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण 29 तारखेचं जे काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण कांदे निर्यात, प्रत्यक्ष कर आणि एव्हियन इन्फ्लुएंजा यावर आधारित जे काही आपले MCQ क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे तिला मित्रांनो या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम जी काही आपली न्यूज आहे ती आहे कांदा निर्यात संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। निर्यात बंदी उठवल्याची धुळपेक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मागच्या काही दिवसांमध्ये न्यूज दिसत आहे की जी काही कांदा निर्यात आहे आपल्या देशामधून होणारी, या कांदा निर्यातीवर सरकारने या ठिकाणी निर्बंध घातले आहेत। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे देशामध्ये या वर्षी जो काही कांद्याचं उत्पादन आहे ते कमी प्रमाणात झालं आहे। परिणामी जर आपल्या देशातून कांदा इतर देशामध्ये निर्यात झाला तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये कांद्याचा होणारा जो काही पुरवठा आहे किंवा कांद्याचा या ठिकाणी एक प्रकारे तुटवडा निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम या ठिकाणी कांद्याच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते आणि याचा फटका गरीब जे काही ग्राहक आहेत त्यांना बसू शकतो। मग या संदर्भात आपल्या देशामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये किंवा आपल्या देशामध्ये कांद्याचा मुबलक पुरवठा राहावा यासाठी केंद्र सरकारने भारतातून कांद्याची होणारी जी काही निर्यात आहे त्यावर बंदी घातल्याचे या ठिकाणी या न्यूज मध्ये सांगण्यात आले आहे आणि एकूण त्या संदर्भात तो न्यूज आहे। मग नंतर या ठिकाणी शेतकऱ्याकडून आणि शेतकरी संघटनाकडून मोठ्या प्रमाणावर या निर्णयावर टीका करण्यात आली। मग सरकारने त्यांचा पुन्हा निर्णय बदलला। एका ठराविक मर्यादेपर्यंत कांदा निर्यातीला या ठिकाणी सरकारने परवानगी दिली, परंतु ती एक प्रकारची धुळफेक आहे अशा प्रकारचे आता न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसत आहे। सरळ अशा प्रकारे एकूण या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतातून सामान्यतः कोणत्या प्रकारचे कांदे निर्यात केले जातात अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपले योग्य उत्तर आहे ते राहील पर्याय डी वरील सर्व बरोबर। आपल्या देशामध्ये लाल रंगाचा कांदा, पांढऱ्या रंगाचा कांदा आणि जो काही पिवळ्या रंगाचा कांदा आहे या तिन्ही प्रकारच्या कांद्याचं आपल्या देशामध्ये उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं। आणि त्याचबरोबर जो काही हे विविध रंगाचे कांदे आहेत किंवा विविध व्हरायटीचे कांदे आहेत यांची निर्यात ही या ठिकाणी आपल्या देशामधून प्रामुख्याने होत असते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। कोणता शेजारी देश भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार देश आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान हे चारही देश या ठिकाणी आपले शेजारी देश आहेत। या 4 देशांपैकी बांगलादेश मोठ्या प्रमाणावर भारतामधून कांद्याची आयात करतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आपली जी काही पुढची न्यूज आहे ती आहे प्रत्यक्ष करा संदर्भात, जी की आपण इतर स्रोतापासून घेतलेली आहे। सरळ प्रत्यक्ष कर ज्याला की आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, त्या डायरेक्ट टॅक्सवर आधारित जो काही आपला प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी नंबर 1 वर आहे कॅपिटल गेन टॅक्स, नंबर 2 वस्तू आणि सेवा कर ज्याला की आपण GST म्हणतो, नंबर 3 आहे सिक्युरिटीज व्यवहार कर ज्याला की आपण सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असे म्हणतो, आणि शेवटी आहे आपल्याकडे उत्पादन शुल्क ज्याला की आपण प्रोडक्शन टॅक्स असे म्हणतो। या ठिकाणी प्रश्न असा आहे वरीलपैकी किती विधाने भारतातील प्रत्यक्ष कर संदर्भात बरोबर आहेत। म्हणजे सरळ प्रश्न असा आहे की वरील 4 करापैकी किती कर हे डायरेक्ट टॅक्स या कॅटेगरीमध्ये येतात अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो सर्वात प्रथम जो आहे कॅपिटल गेन टॅक्स हा एक प्रकारचा प्रत्यक्ष कर आहे, एक प्रकारचा तो डायरेक्ट टॅक्स आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एखादी कंपनीकडे खूप सारी मालमत्ता असते आणि जी मालमत्ता ची यादी या ठिकाणी नसते त्या मालमत्तेवर या ठिकाणी कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो। म्हणजेच कॅपिटल गेन टॅक्स हा एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स आहे। त्यानंतर नंबर 2 चा टॅक्स आहे आपल्याकडे वस्तू आणि सेवा कर ज्याला की आपण GST म्हणतो। GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे तो ग्राहकाकडून घेतला जातो। म्हणजेच या ठिकाणी नंबर 2 चं जे काही विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचं ठरतं। नंबर 3 चा आपल्याकडे टॅक्स आहे सिक्युरिटीज व्यवहार कर ज्याला की आपण सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असे म्हणतो।
सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा या ठिकाणी शेअर मार्केट संदर्भात किंवा जे काय आपलं स्टॉक मार्केट आहे त्या संदर्भात आहे। जेव्हा या ठिकाणी शेअर्सची खरेदी आणि विक्री होते, या ठिकाणी शेअर्सची खरेदी आणि विक्री होताना जे काही व्यवहार होतो, जे काही ट्रान्झॅक्शन होतं त्यावर लावलेला जो काही टॅक्स असतो त्याला आपण सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, सिक्युरिटीज व्यवहार कर असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स आहे, जो की या ठिकाणी विक्रेत्याच्या किंवा खरेदीदाराला जो काही नफा भेटतो त्या नफ्यावर लावला जातो। आणि त्यानंतर आहे शेवटी उत्पादन शुल्क, म्हणजेच वस्तूचं उत्पादन करताना जो काही टॅक्स लावला जातो त्याला आपण उत्पादन शुल्क म्हणतो, जो की एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आहे। म्हणजेच वरील 4 टॅक्स पैकी केवळ 2च टॅक्स हे प्रत्यक्ष कर या श्रेणीमध्ये येतात। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, म्हणजेच केवळ 2 टॅक्स या ठिकाणी प्रत्यक्ष कर या श्रेणीमध्ये येतात। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा संदर्भात, म्हणजे जे काही हवेच्या माध्यमातून जो काही रोगांचा प्रसार होतो किंवा जे काही व्हायरल प्रसरतं त्याला आपण एव्हियन इन्फ्लुएन्झा असे म्हणतो। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। एव्हियन इन्फ्लुएन्झाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी नंबर 1 चं विधान पाहूया। एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणू मानवामध्ये संक्रमित होतो। नंबर 2 चे विधान, पक्ष्यामध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झाचा प्रसार करण्याचे प्राथमिक माध्यम म्हणजे डास चावणे हे आहे। नंबर 3, H5N1 हा अत्यंत रोगजनक एव्हियन इन्फ्लुएन्झाचा एक प्रकारचा स्ट्रेन आहे किंवा एक प्रकारचा तो प्रकार आहे। अशा प्रकारचे 3 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर देण्यात आले आहेत। या ठिकाणी जे काही नंबर 1 चं विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। एव्हियन इन्फ्लुएन्झा हा पक्ष्यांच्या माध्यमातून मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो, म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। या ठिकाणी पक्षी असा शब्दप्रयोग जरी नसला परंतु या ठिकाणी हा विषाणू मानवामध्ये संक्रमित होतो असे विधान आहे। याचाच अर्थ मानव या विषाणूमुळे संक्रमित होऊ शकतो। मग या ठिकाणी ते माध्यम काय आहे तर प्रामुख्याने पक्षी हे त्या ठिकाणी माध्यम आहे। जर मनुष्य पक्ष्यांच्या संपर्कात मध्ये आला तर या ठिकाणी एव्हियन इन्फ्लुएन्झा हा मानवालाही होऊ शकतो। नंबर 2 चे जे काही मित्रांनो या ठिकाणी आपले विधान आहे, नंबर 2 चे विधान या ठिकाणी चुकीचे आहे। जे काही पक्ष्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झाचा प्रसार होतो तो डासाच्या चावण्यामुळे न होता एक पक्षी दुसऱ्या पक्ष्याच्या संपर्कात आल्यामुळे या ठिकाणी पक्ष्यामध्ये या ठिकाणी एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूचा प्रसार होताना दिसतो। विधान 2 या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। H5N1 हा अत्यंत रोगजनक एव्हियन इन्फ्लुएन्झाचा एक प्रकार आहे, हे विधान अगदी बरोबर आहे। म्हणजेच वरील पैकी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 1 आणि 3 या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे। चलूया आजच्या आपल्या स्लाइडकडे। पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी आपण दिनांक 30 एप्रिलचं जे काही आपलं न्यूज डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण करणार आहोत। या ठिकाणी 30 एप्रिलच्या डिस्कशनमध्ये आपण मित्रांनो भारतीय विद्यार्थी, इथेनॉल, एव्हियन इन्फ्लुएन्झा, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे 2024 आणि फॉरेन एड बिल या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर दिनांक 30 एप्रिलचं जे काही आपलं डिस्कशन आहे ते या ठिकाणी आता आपण सुरू करूया। मित्रांनो या ठिकाणी जी आपली आजची पहिली न्यूज आहे ती आहे भारतीय विद्यार्थ्या संदर्भात। जे काही आपले भारतीय विद्यार्थी प्रदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात त्या संदर्भात एक न्यूज या ठिकाणी आली आहे। त्या न्यूजवर आधारित काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम न्यूज पाहूया। 6 वर्षात प्रदेशात 403 विद्यार्थ्यांचा मृत्यू अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसांमध्ये किंवा मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचं विदेशामध्ये होणार जे काही मृत्यूचे प्रमाण आहे ही एक मोठी गंभीर समस्या आपल्या भारतापुढे असलेली आपल्याला दिसत आहे। यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे अनुवंशिक वादामुळे त्या ठिकाणी बळी पडतात। त्याचबरोबर काही विद्यार्थी हे या ठिकाणी आत्महत्याही करताना दिसत आहेत, कारण बरेच प्रकारची स्वप्न अपेक्षा घेऊन ते विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले असतात, परंतु जेव्हा ते विदेशामध्ये शिक्षण घ्यायला जातात तेव्हा ॲक्च्युअल परिस्थिती नेमकी काय आहे ही परिस्थिती त्यांच्या समोर आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडे दुसरा कसल्याही प्रकारचा मार्ग नसतो, कारण विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तो खूपच अधिक असतो आणि बऱ्याच वेळा अशा प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून अशा प्रकारच्या शिक्षणासाठी पालके हे आपल्या मुलांना विदेशांमध्ये शिक्षणासाठी पाठवत असतात।
परंतु या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्या समस्यांच्या डोंगरापुढे ही विद्यार्थी या ठिकाणी दबली जातात। यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अशा घटना वाढत आहेत त्यामुळे मागच्या 3 वर्षांमध्ये एकूण 23,000 भारतीय विद्यार्थी हे मायदेशी परत आलेले आपल्याला दिसतात। मग या ठिकाणी जे काही भारतातून विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात त्यावर आधारित आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी कोणती संस्था शिष्यवृत्ती देते किंवा स्कॉलरशिप देते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपल्या भारतामधून सर्वात जास्त जे काही विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात त्यामध्ये शिक्षणामध्ये बिझनेस आणि जे काही मॅनेजमेंट संदर्भात जे काही कोर्सेस असतात ते कोर्सेस विद्यार्थ्यांकडून जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रिफर केले जातात। मग या ठिकाणी ही जी कोर्सेस आहेत ती कोर्सेस पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही शिष्यवृत्तीची गरज असते आणि ती शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी परराष्ट्र मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला की आपण युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणतो, त्याचबरोबर भारतीय सांस्कृतिक संबंधी जे काही परिषद आहे त्या परिषदेकडून दिले जाते। म्हणजेच या ठिकाणी वरील तिन्ही विधानं किंवा तिन्ही संस्था या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं कार्य करतात। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणता देश सर्वाधिक लोकप्रिय आहे, म्हणजेच आपल्या देशातून सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या देशामध्ये शिक्षण घ्यायला जातात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जर पाहितलं कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या चारही देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असलेली दिसते। परंतु सर्वाधिक संख्येचा जर आपण विचार केला तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेमध्ये सर्वात जास्त भारतीय विद्यार्थी हे शिक्षणासाठी त्या ठिकाणी विजाच्या तत्वावर गेलेले आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे इथेनॉलवर आधारित। त्या संदर्भात सर्वप्रथम न्यूज पाहूया। इथेनॉलवरील निर्बंध हटवण्याची घोषणा मतासाठीच, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सर्वप्रथम आपण या ठिकाणी ही जी इथेनॉलवर आधारित न्यूज आहे या न्यूजचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ या ठिकाणी समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मित्रांनो आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर साखर कारखानेही आपल्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत आणि सध्या जे काही गव्हर्नमेंट आहे ते ग्रीन फ्यूल नावाची पॉलिसी राबवत आहे। म्हणजे जे काही जैविक पदार्थ आहेत त्या जैविक पदार्थापासून वाहनांसाठी लागणारे जे काही इंधन आहे त्या इंधनाची निर्मिती केली जावी यासाठी सरकार सध्या प्रोत्साहन देताना दिसत आहे। मग त्याच उद्देशाने जे काही साखर कारखाने आहेत साखर कारखान्याकडे एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे की जे काही साखर आहे त्या साखरेच्या उत्पादनाबरोबर बाय प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती केली जाईल आणि केंद्र सरकारने या ठिकाणी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। म्हणजे इथेनॉलचा वापर या ठिकाणी आपण इंधन म्हणून करू शकतो। मग त्यासाठी जे काही साखर कारखाने आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। मागच्या 3-4 वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन होत होतं आणि या ठिकाणी जे काही वाढणारं ऊसाचं उत्पादन आहे त्याला या ठिकाणी साखरेमध्ये कन्व्हर्ट न करता ते जर आपण इथेनॉल मध्ये कन्व्हर्ट केलं तर या ठिकाणी साखर कारखान्यांना याची मदत होणार होती। मग त्याच ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून इथेनॉल निर्मिती जे काही प्लांट आहे ते प्लांट उभारण्यासाठी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करण्यात आली। त्याच संदर्भात साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीचे प्लांट निर्माण केले। परंतु मागच्या वर्षी जे काही पावसाचं आपल्या देशामध्ये प्रमाण आहे ते प्रमाण कमी झाल्यामुळे या ठिकाणी साखरेपासून किंवा ऊसापासून जी होणारी जी काही इथेनॉल निर्मिती आहे त्यावर सरकारने निर्बंध लादले। परिणामी या ठिकाणी इथेनॉल निर्मितीसाठी उभारण्यात आलेले जे काही प्लांट आहेत ती इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी कसल्याही उपयोगाची न राहिल्यामुळे या ठिकाणी साखर कारखाने धोक्यात आले आहेत, साखर कारखाने आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत। अशा प्रकारे एकूण या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ असलेला दिसतो आणि त्या आधारावरच या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतले आहेत। सरळ प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत। ब्राझील नंतर इथेनॉलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर जगामध्ये सर्वात जास्त जी काही इथेनॉलची निर्मिती आहे ती निर्मिती मित्रांनो या ठिकाणी ब्राझील या देशाकडून केली जाते। हे या ठिकाणी क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजलंच असेल। मग दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा नंबर 2 चा देश आहे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका।
हा देश जगात ब्राझील नंतर सर्वात जास्त इथेनॉलची निर्मिती करतो? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया प्रश्न क्रमांक 4. ब्राझीलमध्ये इथेनॉल सामान्यतः कशासाठी वापरले जाते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं साधं सिंपल सरळ उत्तर आहे ब्राझीलमध्ये सर्वात जास्त इथेनॉलचा वापर हा वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. चलूया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले पुढचे प्रश्न आहे ते UPSC बेसवर आधारित आहे, जे की आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधून घेतले आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन which was seen in the news is functioning under the which ministry? या ठिकाणी आपल्या विचारण्यात आला आहे की अलीकडेच न्यूजमध्ये असणारे इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी कार्य करते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुमचा प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंतर्गत, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन या ठिकाणी कार्य करताना दिसते. प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी मित्रांनो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे 2024 संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. व्हॉट इज द थीम ऑफ वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे 2024? तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. वुमन अँड IP ॲक्सिलरेटिंग इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. अशा प्रकारची थीम या ठिकाणी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे 2024 ची असलेली दिसते, ज्याला की आपण इन शॉर्ट मध्ये IPR असे म्हणतो, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट म्हणजे जी पेटंट नावाची कन्सेप्ट तुम्ही पाहितली असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक बुक बनवली आहे किंवा एक बुक एका बुकचे या ठिकाणी मी लिखाण केलं आहे. मग या ठिकाणी ही माझी एक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे, यावर माझाच अधिकार आहे. जी बुक आहे तिला पब्लिश करण्याचा अधिकार माझा आहे. कोणत्या प्रकाशनाच्या माध्यमातून तिला पब्लिश करायचं हा अधिकार पुढच्या 20 वर्षासाठी माझा असेल. किंवा एखादं तुम्ही औषध बनवलं आहे, रिसर्च केला आहे, संशोधन केलं आहे आणि एखाद्या विशिष्ट रोगावर तुम्ही एक गुणकारी औषध बनवलं आहे. मग त्या ठिकाणी ज्या कोणत्या व्यक्तीने संशोधन करून ते गुणकारी औषध बनवलं आहे त्या औषधावर त्या व्यक्तीचाच अधिकार असेल. त्या औषधाचं किती प्रमाणात उत्पादन करायचं, कोणत्या कंपन्याच्या मार्फत उत्पादन करायचं, हा पूर्णच्या पूर्ण अधिकार त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा, संशोधकाचा त्या ठिकाणी असतो आणि पुढच्या 20 वर्षासाठी हा अधिकार या ठिकाणी बाधित असतो. म्हणजे दुसरी कोणतीही व्यक्ती या ठिकाणी त्या औषधाची कॉपी बनवून मार्केटमध्ये आणू शकत नाही. अशा संदर्भात जी काही व्यवस्था असते त्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट असे म्हणतो. मग त्याच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे संदर्भात जी काही थीम आहे ती थीम या ठिकाणी आहे वुमन अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ॲक्सिलरेटिंग इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय ए. चलूया आजच्या आपल्या पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. सरळ प्रश्न पाहूया. विच कंट्री रिसेंटली पास फॉरेन एड बिल टू प्रोव्हाइड मिलिटरी एड टू युक्रेन? तर मित्रांनो या ठिकाणी जो काही युक्रेन देश आहे आणि रशिया आहे यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू असलेला आपल्याला दिसतो. मग या ठिकाणी युक्रेनला जी काही मिलिटरी इक्विपमेंट्स आहेत किंवा मिलिटरी शस्त्रास्त्र आहेत याचा पुरवठा करण्यासाठी अमेरिका या देशाने फॉरेन एड बिल नावाचे एक बिल आहे, प्रस्ताव आहे, तो पास केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून रशियाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारे जे काही शस्त्रास्त्र आहेत ते युक्रेनला आता या ठिकाणी दिले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय डी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 आणि 30 एप्रिल जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.